हर घर जल आणि जल जीवन मिशन, कागदावर कोट्यवधी रुपयांचा निधी, घोषणांचा सुकाळ, पण प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मौजे आमला येथे. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागांतर्गत मौजे आमला गावात जलजीवन मिशन योजनेतून कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय. मात्र वास्तवात गावातील नागरिकांचे घसे कोरडेच आहेत. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मग हा निधी गेला कुठे? कामे झाली की फक्त कागदोपत्री घोडे नाचवले गेले? याच भीषण वास्तवाचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी मौजे आमला गावात जाऊन एक विशेष स्टिंग ऑपरेशन केले आहे. तेथील संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या या कारभारावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, पहा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. पण आम्हाला पाणीच नाही द्या नळाचं सरकार. किती वर्ष झाले ते नळ लावून? एक वर्ष होऊन गेलं. पण आतापर्यंत पाणी नाही आलं. नाही. नळ कनेक्शन दिलेलं आहे ना, पाणी आलं का? प्यायचं पाणी मग कुठून भरता? कोणाच्या? इकतारीचं पाणी घेता महिन्यानं. किती रुपये महिना? 400. केव्हापासून कनेक्शन दिलेलं तुम्हाला याला? 1-1.5 वर्ष. पाणी आलं का नळाला? मग पाणी पिता कुठलं? इकतचं पाणी. विकत म्हणजे कोणाकडून लावलेलं आहे? शेतातलं पाणी. महिन्यानं पैशाने विकत? किती महिना देता? 400 रुपये महिना. म्हणजे जलजीवनचं पाणी तुमच्या गावात आतापर्यंत आलंच नाही. पाणी तर उभं टाकी टाकलेली ना, नळाचे कनेक्शन दिलेत तुम्हाला घरोघरी? घरोघरी नळ पण पाणीच नाही. बरं, टाकी उभारली, नळ कनेक्शन दिलं, पण त्याला आतापर्यंत पाणीच नाही आलं. मग तुम्ही विकतचं पाणी घेऊन पिता? बरं, मग पाणी आतापर्यंत नळाला आलं नाही, मग प्यायला पाणी कोणतं आहे? काय महिन्यानं? प्रायव्हेट पाणी विकत घेऊन पिता? किती फोटो काय होणार आहे? बोलतो ते शिक्षण काढून द्या तुम्ही, काही घेऊ नये आम्हाला. कारण आम्हाला एक थेंबर पाणी नाही, ते नळ देऊन किती दिवस झाले तुम्हाला? आम्हाला 1 वर्ष झाला येऊन. त्याच्या अगोदर पहिले 2 वर्ष झाले. त्याला पाणी आतापर्यंत आलंच नाही. तुम्ही पियायचं पाणी कुठून भरता? प्रायव्हेट नळ 400 रुपये महिना आहे साहेब आम्हाला. एका माणसाचं वारात बोर घेतात, वारातून आणलं पाणी त्या माणसाला. जे पैसे देऊन प्रायव्हेट पाणी देतात, पण जलजीवनच्या मिशनचं आतापर्यंत एकही थेंब नाही आम्हाला. तुम्हाला कनेक्शन दिलेलं आहे का? कनेक्शन दिले, पाणी टाकी झाली, पण तुम्हाला आतापर्यंत पाणी नाही. आम्हाला 400 रुपये महिन्यानंच पाणी. टाकी झाली, विहीर खोदून दिली त्याला. दिवाळी 5,000 रुपये त्यांना लागतं त्या बोला आम्हाला. जे आहे मोडले तसे पाहते ते तसे मोडून नाही गेले. तुझ्यापासून पाणी अजून 1 दिवस आलं. तुम्ही म्हणले असाल ना ग्रामपंचायतला? ग्रामपंचायत म्हणे हो सोडू पाणी 5 दिवसानं येतो आणि अजून त्याचे 5 दिवस काय निघलेच नाहीत. पण मग आतापर्यंत पाणीच नाही. 26 जानेवारीला मीटिंग भरली होती इथं शाळेत. गट्टू खतून छड्या गड्डे करून ठेवले, पण पाण्याचा थेंब नाही आम्हाला. तुम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिली असेल ना जलजीवनचं? ते म्हणू लागले ना 26 जानेवारीच्या दिवशी बाया म्हणले तर बरं देतो तुम्हाला 4-5 दिवसात पाणी देतो बरं. आणि आतापर्यंत काय? शेतकरी माणसाच्या नळ्या आहेत 400 रुपये महिन्यानं. तिसऱ्या याशी पाणी येतं सोडतं. दिवाळीच्या 5,000 रुपये पाणी का खोटं नाही का? हे आहेत मौजे आमला येथील संतप्त नागरिक. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटदारांची मिलीभगत यामुळे कोट्यवधींची योजना कशी धुळीला मिळाली आहे हे या नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होत आहे. आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यावर कारवाई करणार का, की आमला गावातील नागरिक असेच पाण्यासाठी टाहो फोडत राहणार? यावर आमचे लक्ष बनून राहील. ताजी अपडेट्स पाहण्यासाठी